सो आपण आता आलेलो मालवणला आणि मालवणमध्ये असं कायाकिंगचं सीन चालू आहे. किती मस्त वाटतं. आज या टाईमला बाजारामध्ये काय भाव चालू आहे माशांचा आणि तुम्हाला पण एक आयडिया आहे कधी मालवणला आलात तर कसं माशांची शॉपिंग करायची हे. तुम्ही कशी किलो 1000 किलो तर मग पब्लिक वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल दुसुस ब्लॉग. आणि आपण आलेलो आहोत मालवणला आणि तुम्हाला मगाशी दाखवलंच ते की कायाकिंग चालू आहे तिकडे. तर मग किती मस्त वाटतं बघायला. आणि मी आज मालवणला आलो कारण की आता जायचं आपल्याला मासे घ्यायला. मासे घेऊ आणि मग परत घरी जाऊ कारण की आज ऑर्डर आहे फिश थाळीची. तर मग आता बोललो फ्रेश फिश घेऊया आणि तुम्हाला पण दाखवतो आहे की आज या टाईमला बाजारामध्ये काय भाव चालू आहे माशांचा आणि तुम्हाला पण एक आयडिया येईल कधी मालवणला आलात तर कसं माशांची शॉपिंग करायची हे बघा. सनसेट होतो आहे तर मग सनसेट व्हायच्या अगोदर मला घरी जायचं. तर मग पटपट घेऊ आणि निघू. लेट्स गो. तर मग हा स्पॉट सर्वात बेस्ट स्पॉट आहे सनसेटसाठी आणि कायाकिंगसाठी. आणि सरळ गेल्यावर माझं घर पण येते. तुम्हाला घर दाखवतो. आता इकडनं सरळ गेलं की राईट हँड साईडला चिवला बीच आहे आणि चिवला बीचच्या एकदम बरोबर या रोडच्या लेफ्ट साईडला माझ्या आजीचं घर आहे. तर हा आहे आपला एरिया. पाठीमागे राईट हँड साईडला चिवला बीच गेला आणि इकडे माझ्या आजीचं घर आहे पुढे. तर मग ते पण तुम्हाला दाखवतो. आता आजी नाही आहे तिकडे पण आता मामा असेल. हे बघा इकडे घर आहे तर मामा नाही आहे मे बी घराकडे. पण हे समोर आहे ते माझ्या आजीचं घर आहे. नवीन बांधलेलं आहे. आता आई आणि मावशी कधी आली तर राहतात तिकडे नाही तर मग आम्ही आलो तरी कधी जातो. पण मजा येते राहायला. काहीतरी तुम्हाला घराचा टूर पण दाखवतो या. पण आता नको. आता उशीर होतो आहे आपल्याला. जाऊया आपण मासे खायला नंतर मग येऊ काहीतरी. सो लेट्स गो. सो आपण आता धक्क्यावरती आलेलो आहोत मालवण बंदर. म्हणजे समोर बघू शकता. नेहमीसारख्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो समोर आहे आपला मालवण किल्ला आणि इकडनं सरळ गेलं की समोर बघा झील उडत आहेत एवढे सगळे. तिकडे आहे धक्का नाही सॉरी आपला लिलाव. तो लिलावात जाऊया आणि मासे थोडे वाईज घेऊन येऊया. काय मिळतात ते बघू आज काय असतं आज बाजारात. तर मग कोलंबी घ्यायची आहे, बांगडे घ्यायचे आहेत आणि पापलेट घ्यायचे आहेत. तर मग बघूया कसे काय मिळतात. आणि एक चांगली गोष्ट आहे की आपली डायरेक्ट बाईक जाते लिलावाकडे तर मग सोपं पडतं आपल्याला. लेट्स गो. तर मग इकडे आता लिलाव चालू होतं. हळूहळू मासे लावतात आणि आपण पहिले एक झाकडी मारून घेऊ की कुठे काय इकडे कोलमी आहेत चांगल्या. सुकट पण घ्यायची आहे आपल्याला. बांगडे घ्यायचे आहेत. पापलेट बघूया काही मिळतात काय. पापलेट काही दिसलं नाही. पापलेट काय पापलेट कसे आहेत किलो किती येतात 7 ना. येतो 2 मिनिटात येते ना. मग गोलमी कशी आहे 300 रुपये किलो. पापलेट बघूया अजून काय इकडनं. तर मग इकडे आपण पापलेट घेतली. आता आम्ही घेतल्यानंतर 4च राहिलं त्यांच्याकडे. कोलमी दे 1 किलो दे. नाही आता आपली कोलमी पण घेऊन झाली. 300 रुपये किलो आहे. तर अर्धा किलो घेतलेली आहे कोलमी. बघू शकता फ्रेश कोलम्या दिसतात. आणि आता काय राहिल्यात बांगडे राहिल्यात. बांगडे बघूया काही मिळतात. बाकी बांगडे कशी आहेत. तर मग आपले आता मासे घेऊन झालेले आहेत. काकी आता सोलून देतात आपल्याला. तर मग इकडेच मासे घ्यायचे आणि इकडेच सोलून द्यायचे म्हणजे त्याचं घरी जाऊन डायरेक्ट बनवून येतं. तर मग आता मी पापलेट घेतले आहेत, बांगडे आहेत आणि कोलमी आहेत.
बघूया. आणि हे बघ इकडे बाईक एक माझ्या जवलो पाहिजे होतं तर मग जवलो पण घेतलं. तर मग आता इकडनं आता घरी जाऊ आणि थाळी बनवायची प्रोसेस चालू करू. आणि बघू शकता सनसेट किती मस्त वाटतं. आणि इकडे स्टूलवरती बसलो आहे मस्त. पर्यटक कमी झाले. हो फॅमिली मेंबर म्हणजे माझी गाडी नाही हे लक्षात. फॅमिली मेंबर म्हणजे आमची जॉईंट फॅमिली. एक किलो तर मग इकडे मोठी सुरमे कापण्याचा कार्यक्रम चालू होता. बारके सुरमे पण. सुरमे कशी किलो हा? 1000 किलो. बापरे. तर मग इकडे सुकटपणात आणि काय काय हवं ते भेटून जातील मासे तुम्हाला. कुत्रे नाही आहेत तुम्हाला विकण्यासाठी. तर मग इकडे कोलमी, बांगडे, सुरमई, पापलेट, सुकट जो चाहिए वो मिलेगा यहाँ पे. आणि अशी डायरेक्ट तुम्ही बल्कमध्ये सुरमई घेताल तर मग चांगलं पडतं. तर मग इकडे बघा कोलमीचे स्टॉल आहे सर. गोव्यात सुनील आहेत तर बापरे. तर मग आपलं झालेलं आहे आता सामान घेऊन. आणि सनसेट व्हायच्या अगोदर आपल्याला घरी पोचूया. कारण की स्कूटी घेऊन आलो आहे आणि रात्री दरच नको बाबा घरी पोचायला. तर मग आता स्कूटीमध्ये ठेवतो आहे. बघा इकडे सामान आहे आपलं सगळं. सुकट घेतली आहे, कोलमी आहे, बांगडे आणि पापलेट. सो लेट्स गो. चलो निघूया. आणि मेन म्हणजे कसं इकडेच मासे घेऊन इकडेच साफ करून गेलेलं कधीही चांगलं. म्हणजे घरी जाऊन परत त्रास नाही. आणि हे खूप मासे इकडेच चांगले साफ करून मिळतात. तर मग मोस्टली मी पण रिकमेंड करेल तुम्हाला इकडनंच मासे घ्या आणि इकडे साफ करून जावं. आणि लोकेशन आपली धक्क्यावरती आहे. समोर बघा आपला किल्ला आणि इकडेच महाराजांचा पुतळा पण दिसतो राईट हँड साईडला. तो तर दिसत नसेल पण लोकेशन खूप मस्त आहे. इकडे आपला लिलाव आणि समोरच आहे आपला मालवण किल्ला. आणि इकडनं रिसॉर्टच चालवतात सगळे. तर मग लेट्स गो निघूया आता आपण. ठीक आहे आता 6:30 वाजल्यात. अर्ध्या तासामध्ये घरी पोचून जाईल. चलो. तुम्हाला मी सांगितलं आज मी मासे घेऊन आलो आणि आमची ऑर्डर पण होती. तर मग ऑर्डरसाठी काय काय गेलं आहे ते तुम्हाला दाखवतो. तर बघा इकडे कोलंबी आपले फ्रायसाठी रेडी आहेत. मेन अट्रॅक्शन पॉम्पलेट पहिल्यांदा आम्ही ऑर्डर केली आहे आणि खूप मस्त दिसतात बापले. थँक्स टू प्रणेशा. खूप मस्त जेवण बनवते येते आणि ती स्किल्स खूप डेव्हलप झाल्यात थँक्स टू मी. तर माझ्यामुळे तिला थोडं कॉन्फिडन्स आला आहे आणि मस्त जेवण बनवते ती. नाही पण ते पहिल्यापासून बनवतं जेवण चांगलं. आणि ते बघा इकडे जवळा झालेला आहे. जवळा राईस झालं आहे. राईस अम्माने बनवलं आहे आणि सार पण अम्माने बनवलं आहे. आणि प्रणेशाने हे बघा मेन रेसिपी कोलंबी सुक्का, पॉम्पलेट फ्राय, कोलंबी फ्राय आणि जवळा असं हे 3 प्रकार प्रणेशाने बनवले आहेत आणि 1 नंबर झाले. मी आराध्याला सांभाळत होतं म्हणून मी काय आज हेल्प करू शकलो नाही. सगळं काय बनवलं ते तिनेच बनवलं एकटीने. आणि ते पण खूप धावपळ झाली तिथे. पण ठीक आहे झालं. एकंदरीत सगळं नियोजन मस्त झालं. आई आता चपात्या पाठवेल
आणि मग सर्व करून घेऊ. तुम्हाला थाळी रेडी झाल्यावर तुम्हाला थाळी दाखवतो की आमची थाळी कशी आहे. सो किधर भी मत जाना रुकी, यहाँ पे ही आपको दिखने वाला है पॉम्पलेट थाळी. पॉम्पलेट असा दिसतो. सो आपल्याकडे मित्र आलेले माझे स्टेसाठी आणि खायला वगैरे सगळे यांनी इकडे. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की त्यांना कसा एक्सपिरियन्स झाला आणि ओवरऑल एक्सपीरियंस कैसा है, तो नगर विचारून घेतो हम. तो भाई कैसा रहा आपका एक्सपीरियंस यहाँ पे? भाई बहुत बढ़िया, एकदम घर जैसी फीलिंग आ रही थी. आपका खाना एकदम मालवनी स्टाइल, जैसे इससे पहले हमने कभी ट्राई नहीं किया था. एकदम अमेजिंग व्यू, एकदम क्लीन रूम्स अँड फूड का तो बात ही मत करो. थँक्यू सो मच. कसं वाटलं सोहेल? मस्त, बेस्ट बाई. एक्सपिरियन्स गुड होता आणि खासकर बाई तू जी पापलेट दिलेली ती बेस्ट एकदम. बाई इकडे याल तर मी प्रिफर करतो की पापलेट ट्राय करा तुम्ही, कारण की यांची जी म्हणजे पापलेट फ्राय ना ती इथली स्पेशल. प्रॉन्स भी बहुत भारी थे. अरे इवन बिर्याणी पण दिलेली. बिर्याणी पण विचारूया कशी होती. बिर्याणी कशी ती भाई? भाई बिरयानी तो रात को 3 बजे तक खाया हमने, 2 बार. वो भी बहुत बढ़िया था, अमेजिंग एकदम. थँक्यू सो मच. ओव्हरऑल एक्सपिरियन्स त्यांना खूप चांगला आला आणि तुम्ही पण या पाडा होम्सला भेट द्या. अशी तुमची पण आम्ही सेवा करू आणि खूप चांगला एक्सपिरियन्स देऊ मालवणचा. सो थँक्यू सो मच. वापिस आणा. आणि आता नेक्स्ट टाइम मम्मी पप्पा नाही घेऊन येणार असं. हाँ ना, सब लोग आना और रिकमेंड भी करना. अपना नंबर दे दो. चलो बाय बाय. हैप्पी जर्नी. आराम से जाना. डू विजिट गाइस. Vamos a bailar.